नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर बघा आपण वनरक्षकसाठी इंग्लिशची स्पेशल ग्रामरची बॅच घेऊन आलो आहोत। तर त्याच्यामध्ये आपण आपलं बेसिक जे आहे ते कव्हर करून घेणार आहे आणि ॲडव्हान्स लेवलपर्यंत जाणार आहे, हे मी तुम्हाला बोललो होतो। तर बघा आजचा जो व्हिडिओ आहे तो कशासाठी आहे, तर बेसिकमध्ये आपल्याला सर्वात प्रथम काय शिकायचं आहे, तर सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट। यालाच आपण काय म्हणू शकतो, तर कर्ता आणि क्रियापद यांचं जे ॲग्रीमेंट असतं, एकमेकांशी जो संबंध असतो त्याला सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट इंग्लिशमध्ये म्हणतात। मग बघा, म्हणून त्याकरता मी एक मराठी वाक्य घेतलेलं आहे आणि इंग्लिश वाक्याला त्याला त्यातच कन्वर्ट केलेलं आहे। मग राम आंबा खातो, ह्या मराठी वाक्यामध्ये आपण खाणारा कोण, तर राम म्हणजेच काय मिळालं आपल्याला कर्ता, आणि खातो काय, तर आंबा म्हणजेच काय मिळालं आपल्याला कर्म। मग बघा, हेच वाक्य इंग्लिशमध्ये कन्वर्ट केल्यानंतर आपण काय म्हणतो, राम इट्स अ मँगो म्हणजेच काय, तर राम आंबा खातो। मग याच्यामध्ये खाणारा आपल्याला राम सापडला होता, तो सब्जेक्ट, आणि खातो काय, तर तो इट्स म्हणजेच तुमचं काय आलं क्रियापद, आणि ऑब्जेक्ट काय तुमचा अ मँगो म्हणजेच तुमच्या ॲग्रीमेंटच्या बाबतीत जर गेले, तुम्ही रूलच्या बाबतीत जर गेले, तर काय रूल्स तयार होतो, सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट हा इंग्लिशचा पहिला नियम असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।